अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीच्या मंदिर परिसरामध्ये मार्गशीर्ष महोत्सव जो आहे तो सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी जी आहे ते दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाहतोय मंदिर पूर्ण फुलांनी जे आहे ते सजवण्यात आलंय, विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि जे देवल कमिटी चे सर्व स्टाफ आहेत, सदस्य आहेत, सचिव आहेत, पूर्ण या ठिकाणी त्यांच्या पद्धतींमध्ये त्यांचं नियोजन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। प्रत्येक जे भाविक जे आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं गेलं तर दर्शन घेण्याची उत्सुकता जी आहे ते त्यांनी लागली गेली। मात्र देवल कमिटीच्या माध्यमातून कशी पद्धतीमध्ये तयारी करण्यात आली आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कशा पद्धतीमध्ये तयार करण्यात आली देवल कमिटीच्या माध्यमातून? देवल कमिटीच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींना सकाळी चहा, नंतर दुपारच्या वेळेस नाश्ता, जेवण ह्या पद्धतीनं देवल कमिटीने ह्या महिला भगिनींची सगळी व्यवस्था केलेली आहे। जी फुलांनी जे सजावट करण्यात आली, प्रति दिवसाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सजावट करण्यात येते का काही वेगळं? नाही, आता हे 2 दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं सजावट केली जाते आणि ह्या ठिकाणी हा म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे महिला शक्तीचं एक प्रदर्शन आहे। हा उत्सव म्हणजे एक 10 ते 15 हजार महिला ह्या देवीच्या आवारात बसतात। आमच्या परीने आम्ही सोय करतो, जरी गैरसोय झाली तर कोणीही शिकायत करत नाही। ते अतिशय भक्ती इथं देवीची मनोभावे भक्ती करत राहतात। या मार्गशीर्ष महोत्सवाची तयारी किती दिवसापासून तयारी सुरू असते? साधारण मागील 15 दिवसापासून तयारी चालू असते आमची। आमची आढावा बैठक होते, सर्व आपल्या विभागांना कळवण्यात येतं, इथं बैठक होते, तयारी कशी करायची, काय करायची, नियोजनबद्ध तयारी असते आमची। आणि दर्शन रांग व्यवस्थापन असेल, CCTV कॅप, आता मागे पोलीस स्टेशनने आम्हाला CCTVमध्ये वाढवा असं सांगितलं, तर आम्ही आता 15 कॅमेरे वाढवलेले आहेत। पूर्ण CCTV परिसर आमच्या निगडीत आहे, कवर आहे। किती कॅमेऱ्याची नजर आहे पूर्ण या परिसरावर? सध्या पहिले आमचे 32 कॅमेरे होते, त्याच्यामध्ये आणखीन 15 ते 16 कॅमेरे आणखीन वाढ करण्यात आलेली आहे आमची। टोटल आमचे 46-47 कॅमेऱ्याची नजर आहे। स्वच्छता असेल, 2-3 टाईम नाश्ता असेल, केळी वाटप असेल, फळ वाटप असेल, योग्य प्रकारे सोय केली जाते। पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताची वगैरे गरज भासते का? पोलीस प्रशासनाचे श्री PI जोगदंड साहेब हे अधूनमधून इथं चक्कर मारतात, सगळी व्यवस्थेची पाहणी करतात आणि इलेक्शनमुळे थोडा पोलीस बंदोबस्त कमी होता, तर ते म्हणले की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पालखीबरोबर ह्याच्याबरोबर बंदोबस्त होता आणि त्यांचं खूप सहकार्य जोगदंड साहेबांचं या मंदिराला आहे। काय एक मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत, मात्र भाविकांना काही आव्हान वगैरे असणार आहे देवल कमिटीच्या माध्यमातून सुरक्षतेच्या अनुषंगाने? सुरक्षतेच्या अनुसाराने की आपले जो मौल्यवान वस्तू, मोबाईल, हे ते असे वारंवार आम्ही माईकवर आवाहन करतो, आपल्या मौल्यवान वस्तू जपा आणि जास्तीत जास्त ह्या योगेश्वरी मंदिराला बाहेरून येणाऱ्या भाविकांनी बांधकामासाठी ह्याच्यासाठी देणग्या द्यावी असे आम्ही आवाहन करतो आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ते भाविक देतात। नियोजित हे किती दिवसाचा पूर्ण महोत्सव जो आहे तो असतो? हा 9 दिवसाचा असतो। 9 दिवसामध्ये पहिल्या दिवशी हे कार्यक्रम कसे कसे पार पडतात बघा? कार्यक्रम दिवसभर भजन चालू असतात महिलांचे, संध्याकाळी कीर्तन असतं, कीर्तनानंतर एकादशीनंतर आईचा वाघ्या मुरळी, आईचा छबिना या परिसरात सगळ्या फिरतो आणि मग आरती होऊन कार्यक्रम त्या दिवसाचा संपतो। असं 9 दिवस रोज चालू असतं कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी इथं होम होतो आणि ते होम पेटल्यानंतर सर्व महिला भगिनी मग त्या आपल्या आपल्या घरी जातात। काय प्रतिवर्षीचा तुम्ही महोत्सव पाहतो, मात्र यावर्षी काय वेगळं चित्र पाहायला मिळतं? स्वच्छता अतिशय छान प्रमाणात आहे, सुरक्षा रक्षक छान आहेत आमचे,
आणि जेवण वगैरे सर्व भक्तांची प्रत्येकांना बसण्यापासून राहण्यापर्यंत झोपण्यापर्यंत एक्स्ट्रा टॉयलेट वाढवणं समजा योग्य पद्धतीने काळजी घेतली आहे. जेवढं कमिटीच्या वतीनं करता येतं शक्य तेवढी आम्ही जास्त प्रमाणात सोय केलेली आहे. काय तुम्हाला काय वेगळं चित्र पाहायला मिळतं या वर्षीच्या या महोत्सवामध्ये? ह्या उत्सवातलं जे महिलांची संख्या जी आहे ती वाढली आहे. आणि दुसरी गोष्ट की व्यवस्थितपणा शिस्त महिलांमध्ये सुद्धा म्हणजे एकंदरीत ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, दर्शनाला उशीर झाला तरी अशा काही गोंधळ नाही, गडबड नाही, शांततेनं सगळं महिला हा उत्सव प्रत्येकाचा आहे असं समजून त्या वागतात. ओके, धन्यवाद. खरं तर देवल कमिटीच्या माध्यमातून येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, अंबेजोगाई.